काही महिन्यांपूर्वी मी मेळघाटात गेलो होतो. त्यावेळी ग्रामस्थांशी गप्पा मारताना मी सहज विचारलं, तुम्हाला कोणत्या वन्य प्राण्याची सगळ्यात जास्त भीती वाटते?" त्यांनी वाघ बिबट्या नाही तर अस्वलाचं नाव घेतलं. असं का होतं? अस्वलाला लोकं का घाबरतात? लोकांच्या मनात धास्ती निर्माण करणारा हा प्राणी नेमका आहे तरी कसा? जाणून घेऊया बोल भिडूच्या जंगल स्टोरीजमध्ये. नमस्कार, मी अनंत सोनवणे. रामायणात एक व्यक्तिरेखा आहे जांबुवंताची. हा जांबुवंत हनुमानाला त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देतो. त्यामुळेच हनुमान समुद्रावरून उड्डाण करतो आणि सीतामातेची भेट घेतो. हा जांबुवंत वानरसेनेचा सल्लागार असतो. युद्धात लक्ष्मण जेव्हा मूर्छित होतो तेव्हा हनुमान संजीवनी आणण्यासाठी जातो आणि अख्खा डोंगर घेऊन येतो. त्यावेळी त्या डोंगरावरून संजीवनी ओळखून काढण्याचं काम हाच जांबुवंत करतो. आपल्याकडे 7 चिरंजीव मानले जातात. या चिरंजीवांपैकी एक जांबुवंत मानला जातो. कोण आहे हा जांबुवंत? रामायणात त्याचा उल्लेख आहे वृक्षराज. ऋषीतला वृक्षराज. आणि या शब्दाचा अर्थ आहे अस्वलांचा राजा. जांबुवंत अत्यंत शांत, संयमी आणि हुशार होता. मग ज्यांचा तो राजा होता ती अस्वलसुद्धा तशीच आहेत का? आणि जर ती तशीच शांत आणि संयमी असतील तर लोक त्यांना का घाबरतात? आपल्याकडे भारतात प्रामुख्याने 4 प्रकारची अस्वलं आढळतात: हिमालयीन ब्लॅक बेअर, ब्राऊन बेअर, सन बेअर आणि स्लॉथ बेअर. त्यातला स्लॉथ बेअर हा जो प्रकार आहे तो सगळ्यात कॉमन आहे. विदर्भासह मध्य भारतात सर्वत्र तो आढळतो. त्याच्या शरीरावर सर्वत्र काळे केस असतात, मोठे केस असतात आणि नाकाचा भाग जो आहे तो पुढे आलेला असतो. अत्यंत धोकादायक असं त्याला मानलं जातं आणि साधारण 140 किलोपर्यंत त्याचं वजन असतं. 6 फुटापर्यंत उंची असते. हा स्लॉथ बेअर अतिशय संथपणे चालतो. म्हणजे त्याला तुम्ही चालताना बघितलं तर असं वाटेल की हा जणू काही आळसावलेला आहे आणि स्वतःचं शरीर मोठ्या कष्टाने ढकलत ढकलत चाललेलं आहे. आणि म्हणूनच त्याच्या नावामध्ये स्लॉथ हा इंग्रजी शब्द आलेला आहे, आळसावलेला या अर्थानं. अर्थात तो काही तसा आळसावलेला नसतो, अत्यंत चपळ असतो. मादी आणि नर यांचं मिलन साधारण मे ते जुलै या काळामध्ये होतं. पण लगेचच गर्भधारणा होत नाही. निसर्गाचा चमत्कार बघा कसा आहे की मिलन झाल्यानंतर पॉज बटन दाबलं जातं. कारण लगेचच पावसाळा सुरू होणार असतो. पावसाळ्यामध्ये पुराचा धोका असतो, कोरड्या जागेचा अभाव असतो, भक्ष्याचा अभाव असतो. या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमुळे मिलन झाल्यानंतर पॉज बटन दाबलं जातं आणि जेव्हा हिवाळा सुरू होतो, जेव्हा अनुकूल परिस्थिती निर्माण होते, जेव्हा पुरेसं खाद्य उपलब्ध असतं, कोरडी जागा उपलब्ध असते आणि पिल्लांना वाहून नेणं शक्य असतं अंगावर, अशा वेळी पुन्हा हा गर्भ ॲक्टिवेट होतो, गर्भधारणा होते. 2 महिन्यांचा गर्भधारणेचा कालावधी आहे आणि हिवाळ्यात एक मादी सरासरी 2 पिल्लांना जन्म देते. मादी एखाद्या गुहेमध्ये पिल्लांना जन्म देते आणि त्यानंतर 10 आठवडे त्याच गुहेमध्ये राहते, पिलांना आपलं दूध पाजते, गुहेच्या बाहेर येत नाही. मग यावेळी ती स्वतः काय खाते? तर काहीच खात नाही. ती आपल्याच शरीरातली चरबी वापरते आणि जिवंत राहते. साधारणतः 1.5 ते 2 वर्षांची झाल्यानंतर ही पिल्लं आईपासून वेगळी होतात. ही मादी जेव्हा पिल्लांना घेऊन बाहेर पडते तेव्हा ते दृश्य अत्यंत गोड असतं. जर तुम्ही नशीबवान असाल तर जंगलात तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळेल. म्हणजे काय? तर ही मादी या पिलांना आपल्या पाठीवर बसवून घेऊन जाते. आता जगभरात अस्वलाच्या जेवढ्या प्रजाती आहेत त्यांच्यापैकी स्लॉथ बेअर ही एकमेव प्रजात अशी आहे ज्याच्यामध्ये मादी पाठीवर बसवून पिल्लांना घेऊन जाते. असं का होतं? एकतर जंगलामध्ये वाघ किंवा बिबट्यासारखा एखादा प्राणी समोर आला तर पटकन पळून जाताना किंवा त्याच्याशी सामना करताना पिल्लं मागे राहण्याचा संभव असतो. म्हणून पिल्लांना पाठीवर बसवून पटकन तिथून निघून जाता येतं. दुसरं म्हणजे या अस्वलाची दृष्टी अधू असते, त्याला फार दूरवरचं दिसत नाही. अशा वेळी पिल्लांबरोबर जंगलामध्ये प्रवास करत असताना पिल्लं मागे राहण्याची आणि त्यामुळे विलग होण्याची शक्यता असते. तो धोकासुद्धा टाळला जातो. पिल्लं आपली मजबूत नखं आईच्या पाठीमध्ये रुतवतात, त्यामुळे ते पडतसुद्धा नाहीत आणि हे दृश्य पाहताना अत्यंत गोड वाटतं. पिल्लं असताना मादी अस्वल अत्यंत आक्रमक असते. याचा प्रत्यय ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या एका घटनेनं आला. फेब्रुवारी 2018मध्ये ही घटना घडली. त्यावेळी मटकासूर नावाचा एक मोठा वाघ ताडोबामध्ये राज्य करत होता. अनभिषिक्त सम्राट होता त्यावेळी तो. आणि एका सकाळी तो पाण्यामध्ये बसला होता तलावामध्ये. नेमक्या त्याच वेळी दुसऱ्या बाजूने
एक अस्वल, मादी अस्वल आली. तिच्या मागोमाग तिचं पिल्लू चालत होतं आणि तिची दृष्टी अधू असल्यामुळे तिला लांबून दिसलं नाही की वाघ बसलेला आहे. मटकासूरने ती जवळ आल्यानंतर तिच्या पिल्लावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी या मादी अस्वलामधली आई जागी झाली. तिने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. पिल्लाला तिने इशारा करून मागे पळून जायला सांगितलं आणि ती थेट मटकासुरावर, जो त्यावेळचा सशक्त अत्यंत मोठा असा वाघ होता, त्याच्यावरती चालून आली. दोघांमध्ये भयंकर युद्ध झालं. मटकासूरने त्या मादी अस्वलाला मारण्याचा प्रयत्न केला, तिची मान जबड्यात पकडण्याचा प्रयत्न केला आणि हिने वारंवार आपल्या पंजाने त्याच्या चेहऱ्यावर प्रहार केले. जवळजवळ 20 मिनिटं हा सगळा प्रसंग चालू होता. एका क्षणी मादी अस्वलाने थोडीशी माघार घेतली आणि ती पिल्लाकडे जायला निघाली, पण मटकासूर ऐकायला तयार नव्हता. तो धावत तिच्या मागे गेला. पुन्हा एकदा अस्वलाने मागे वळून त्याच्यावर प्रहार केला. एकमेकांवर दोघे पुन्हा पुन्हा प्रहार करत राहिले आणि बराच काळ हे युद्ध चालल्यानंतर अखेरीस मटकासुराला थांबावं लागलं. त्याला तिचा नाद सोडून द्यावा लागला. या मादी अस्वलानं आपल्या प्राणांची पर्वा न करता वाघाशी संघर्ष केला आणि आपल्या पिल्लाचे प्राण वाचवले. अस्वलाचं सगळ्यात मोठं हत्यार म्हणजे त्याची नखं. ही नखं मोठी असतात, आतमध्ये वळलेली असतात. अस्वलाचं मुख्य खाद्य म्हणजे मुंग्या आणि वाळवी. त्यांची वारुळं फोडण्यासाठी या नखांचा उपयोग होतो. तुम्ही पाहिलं असेल की अस्वलाचं तोंड पुढे निमुळतं होत गेलेलं असतं. या तोंडाचा उपयोग तो स्ट्रॉसारखा करतो. म्हणजे काय की वारुळं फोडल्यानंतर आपलं नाक, आपलं तोंड तो त्या वारुळामध्ये घुसवतो आणि हवा शोषून घेतो. त्याचे पुढचे दात नसतात, तिथं पोकळी असते. त्यामुळे त्या हवेबरोबर वाळवी असतील किंवा मुंग्या असतील ह्या शोषल्या जातात. पण त्यांच्याबरोबर मातीसुद्धा येत नसेल का आणि ती त्याच्या नाकात जात नसेल का? पण तसं होत नाही. निसर्गाची किमया बघा कशी आहे. त्याचे ओठ निसर्गाने असे बनवलेले आहेत की ते वरच्या साईडला मुडपले जातात आणि नाक बंद केलं जातं जेव्हा तो तोंडाचा वापर स्ट्रॉसारखा करत असतो. आता वाळवी खाल्ल्यामुळे आपोआपच जंगलातल्या वाळवीचं नियंत्रणसुद्धा होतं. अस्वलाला मधसुद्धा खूप आवडतं. म्हणजे एवढा मोठा देह घेऊन हा प्राणी जर मधाचं पोळं दिसलं तर एवढा मोठा देह घेऊन तो चक्क झाडावर चढतो. तुम्ही जंगलात वावरत असताना जर तुम्हाला एखाद्या झाडावर खूप मोठी मोठी नखं उमटलेली दिसली तर तुम्ही अगदी सहज समजू शकता की त्या झाडावर मधमाशांची पोळी आहेत. बरं, मधमाशांची पोळी काढत असताना आणि त्यातलं मध खात असताना असंख्य मधमाशा त्याला डंख करतात, पण अंगावर एवढे जाडजाड केस असतात, एवढे लांबलचक केस असतात की त्याला या डंखांचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. मध, मुंग्या, वाळवी याच्या व्यतिरिक्त त्याच्या आवडीचं खाद्य म्हणजे मोहाची फुलं, तेंदूची फळं. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जेव्हा मोहाची फुलं आणि तेंदूची फळं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात तेव्हा हा या झाडांच्या अवतीभोवती असतो. मोहाची फुलं खाऊन झिंगलेली अस्वलंसुद्धा दिसतात. आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे अस्वलाच्या विष्ठेतून बाहेर पडलेल्या बिया पटकन रुजतात. असं का होतं? विशेषतः तेंदूसारखी जी फळं आहेत ज्यांच्या बिया त्यांना कठीण आवरण असतं आणि या बिया जर आपण मातीमध्ये लावल्या तर त्या रुजायला वेळ लागतो. पण अस्वलाने तेंदूची फळं खाल्लेली आहेत आणि त्याच्या विष्ठेतून त्या बिया बाहेर पडलेल्या आहेत, तर त्या दरम्यानच्या काळात त्याच्या पोटामध्ये असलेल्या केमिकल्समुळे त्या बियांवर काहीतरी एक प्रक्रिया होते आणि मग त्याच्या विष्ठेतून बाहेर पडलेल्या बिया जर आपण मातीमध्ये लावल्या तर त्या तुलनेनं लवकर रुजतात. अस्वल मांस खातो का? तर हो, तो मांससुद्धा खातो, पण सहसा मेलेल्या प्राण्याचं. अस्वल शिकार करतंय आणि मग त्याचं मांस खातंय असं काही पाहण्यात आलेलं नाही. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अस्वलाच्या छातीवर असलेली इंग्रजी व्ही आकाराची खूण. म्हणजे जंगलामध्ये जेव्हा वाघ किंवा बिबट्या किंवा अन्य कुठला प्राणी समोर येतो आणि त्याला घाबरवायचं असतं तेव्हा हा अस्वल 2 पायांवर उभा राहतो. त्यावेळी त्याच्या छातीवरची ही जी खूण आहे ती नेकलेससारखी दिसते. एकदा मी एका जंगलाच्या बाहेरून चाललो होतो, गावातून चाललो होतो आणि रात्रीचा खूप उशीर असा झालेला होता. त्यावेळी अचानक एक अस्वलाची मादी आमच्या गाडीसमोर आली. तिला जाऊ द्यावं म्हणून आम्ही गाडीचे हेडलाईट बंद केले आणि थोड्या वेळाने जेव्हा हेडलाईट चालू केले त्यावेळी आमच्या गाडीच्या समोर एक नर अस्वल उभं होतं, दोन्ही पायांवर उभं होतं आणि त्यावेळी
त्याचा व्ही आकाराचा जो नेकलेस होता तो अत्यंत स्पष्टपणे आम्हाला दिसला. मला आठवतं आमच्या लहानपणी दरवेश दारोदार यायचे आणि त्यांच्यासोबत अस्वल असायचे. दरवेशाच्या तालावर ते अस्वलं नाच करायचे. अत्यंत क्रूर होतं, बेकायदेशीर होतं ते आणि सुदैवाने ते बंदही झालेलं आहे. काही लोक म्हणतात की जंगलात सुद्धा अस्वल नाचताना दिसतात, पण ते खरं नाही. अस्वल जेव्हा नाचताना दिसतात असं त्यांना वाटतं, तेव्हा हे अस्वल झाडाला पाठ टेकून आपली पाठ खाजवत असतात. जंगलामध्ये अस्वल आणि वाघ यांचा सामना हा नेहमीच होतो. काही वेळेला अस्वल जिंकतं, काही वेळेला वाघ जिंकतो. मटकासूरच्या कहाणीमध्ये आपल्याला बघितलेलं आहे आपण की दोघांनी एकमेकांशी कसा संघर्ष केला होता. अलीकडेच पिलीभीत व्याघ्र प्रकल्पामध्ये एका अस्वलाने 2 वाघांना एका वेळी पळवून लावलं. अर्थात प्रत्येक वेळी असं होत नाही. वाघ अस्वलाची शिकार करण्यात यशस्वीसुद्धा होतो. एकदा मी ताडोबामधून कामानिमित्त जात असताना एका ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावलेला आणि नेमका त्या कॅमेऱ्याच्या जवळच मेलेल्या अस्वलाचे अवशेष पडलेले दिसले. आमच्या सहकाऱ्यांनी त्या कॅमेऱ्यामधलं मेमरी कार्ड काढलं आणि जेव्हा त्याच्यातले फोटो आम्ही पाहिले तेव्हा असं लक्षात आलं की एका अस्वलाला एका वाघिणीने मारून आणलं होतं आणि नेमकं त्या कॅमेऱ्यासमोर बसूनच तिने त्याच्यावर यथेच्छ ताव मारला होता. म्हणजेच काय की काही वेळेला वाघाची सरशी होते तर काही वेळेला अस्वलाची. आता याच्यात माणसाचा संबंध कुठून आला? त्यानं या अस्वलाला का घाबरावं? हा संबंध येतो मोहाच्या आणि तेंदूच्या सीझनमध्ये. होतं असं की माणसाला तेंदूची पानं वेचायची असतात, मोहाची फुलं वेचायची असतात आणि अस्वलाला तेंदूची फळं खायची असतात, मोहाची फुलं खायची असतात आणि यावेळी हे दोघं एकमेकांच्या समोर येतात. मी आधी म्हटल्याप्रमाणे अस्वलाची दृष्टी अधू असते, त्याला फार दूरचं दिसत नाही. मग अचानक कोणी समोर आलं की पळून जाण्याऐवजी तो हल्ला करतो. ती त्याची रिफ्लेक्स ॲक्शन असते, प्रतिक्षिप्त क्रिया असते आणि त्यामुळे तो माणसावर हल्ला करतो. असं कधीही होत नाही की तो माणसाचा पाठलाग करतोय आणि मग हल्ला करतो. अचानक समोर आल्यानंतरच हा प्रसंग घडतो. आणि मग यावेळी नेमकं काय होतं की हा अस्वल स्वतःच घाबरलेला असतो आणि आपल्यासमोर आलेल्या प्राण्याला, मनुष्य प्राण्याला उत्तर देण्यासाठी म्हणून तो 2 पायांवर उभा राहतो. तेव्हा त्याची उंची 6 फुटांची होते. म्हणजे जवळजवळ माणसाच्या उंचीच्या लेवलला तो येतो आणि पहिलं काम करतो ते म्हणजे आपल्या पंजाने समोरच्या व्यक्तीवर प्रहार करतो. स्वाभाविकपणे हा प्रहार जो होतो तो चेहऱ्यावर होतो. त्यामुळे गाल फाडला जातो, कवटी फोडली जाते, डोळे खोबणीतून बाहेर येऊ शकतात. इंडियन जर्नल ऑफ प्लास्टिक सर्जरीमध्ये 2015 साली एक पेपर पब्लिश झाला. याच्यामध्ये 48 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला होता. हे सर्व रुग्ण अस्वलाच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले होते. तर या पेपरमध्ये जे निरीक्षण मांडलं गेलं त्याच्यानुसार 48 पैकी 46 रुग्णांच्या चेहऱ्यावर किंवा कवटीवर जखमा झालेल्या होत्या. या रुग्णांना सरासरी 21 दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागले आणि त्यांचा चेहरा इतका विद्रूप झालेला होता की त्यांच्यावर किमान 2 शस्त्रक्रिया, सरासरी 2 शस्त्रक्रिया प्रत्येक रुग्णावर करावी लागली होती आणि शस्त्रक्रिया केल्यानंतरसुद्धा त्यांचा चेहरा काही पूर्वीसारखा झालेला नव्हता. याचाच अर्थ अस्वलाच्या हल्ल्यामध्ये चेहऱ्याचं खूप नुकसान होतं, चेहरा विद्रूप होतो आणि त्यामुळे तिथून पुढच्या काळामध्ये जो कोणी त्या रुग्णाकडे पाहतो त्यालासुद्धा अस्वलाची भीती वाटत राहते. आता आपल्या लक्षात आलं असेल की लोक अस्वलाला का घाबरतात. आपण डेटा पाहिला तर मानवी मृत्यूंची संख्या जी आहे ती वाघापेक्षाही हत्तीच्या हल्ल्यामध्ये जास्त आहे. पण जखमी होण्याचं जे प्रमाण आहे ते अस्वलाच्या हल्ल्यात सर्वाधिक आहे. अर्थात याच्यापासून आपण वाचू शकतो. अस्वलापासून आपण अंतर राखून ठेवलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याबद्दलचे जे गैरसमज आहेत ते दूर केले पाहिजेत. अस्वलाची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जंगल स्टोरीजमध्ये अशा प्रकारच्या आणखी कुठल्या गोष्टी ऐकायला तुम्हाला आवडतील हे सुद्धा कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा.